नमस्कार. मौलाना सय्यद अहमद बुखारी, शाही इमाम, जामा मस्जिद, दिल्ली. हे काय म्हणतात आणि कसं बरळतात, कसं गरळ ओकतात, तेही भारतात राहून. एका दिल्लीच्या प्रमुख मस्जिदीचा हा इमाम आणि याला भारत सरकारकडनं पेन्शन आणि भत्ताही मिळतो. असा हा इमाम काय बोलतो बघा. हिंदुस्तान के उत्तर प्रदेश, बंगाल, केरल, हैदराबाद, असम ते में मुसलमान बहुसंख्यक है. पश्चिम बंगाल भी इसमें आता है. खरं तर या सगळ्या प्रांतात 17 ते 20% मुसलमान आहेत. फक्त बंगाल आणि आसाममध्ये ते 25 ते 30% पण आहेत. तरीही हा म्हणतो हे मुसलमान प्रांत आहेत आणि ते बहुसंख्यक आहेत. बहुसंख्याक याचा अर्थ एखाद्या प्रांतात जर 100 लोक असतील, त्याच्यातले 70 ते 80% लोक असणे त्याला बहुसंख्य समाज म्हणतात. म्हणजे आज भारतात जम्मू आणि काश्मीर हा प्रांत सोडला तर सगळ्या प्रांतामध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत आणि मुसलमान अल्पसंख्याक आहे. पण 20 आणि 25% मुसलमान ज्या प्रांतात झाले तो याच्या दृष्टीने बहुसंख्याक होतो. अर्थात सगळ्या मुसलमानाच्या दृष्टीने तो त्या ठिकाणी बहुसंख्याक होतो आणि त्या ठिकाणी मग बाकीच्या धर्मियांना राहण्याचा अधिकार नाही. हा असाच बरळतो की जर हा म्हणतो की जर हे हिंदू इथून गेले नाही तर मात्र जम्मू काश्मीरमध्ये जे ब्राह्मण लोकांच्या कत्तली आम्ही केल्या तशा यांच्याही कत्तली होतील, अशी ही भाषा ह्या लोकांची आहे. आणि या लोकांचे जे नेते आहेत ते नेते ओवीसी, इम्रान गडी, मेहबूबा मुफ्ती आणि हा इमाम हे म्हणतात की इस्लामला ह्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाईट वागणूक मिळते. मुसलमानावर जुलूम केला जातो, मुसलमानावर दहशत पसरवली जाते आणि मोदी 14 आले तेव्हापासून मुसलमानाचे फार हाल होतात आणि ह्या धर्माला कोणी वाली राहिला नाही. आणि हा देश लवकरच हिंदूंचा देश होईल. मग आमचे हाल तर कोणीच बघायला तयार नाही. आमच्या सरळ कत्तली होतील, अशी हे भाषा हे लोक स्वतःहून बोलतात. कोणी हिंदू ही भाषा बोलत नाही, बोलतात हे. आणि आताही हे अशा पद्धतीने हा मौलाना सय्यद अहमद बुखारी अशी विषारी भाषा वापरतो. तरी याच्यावर कुठली FRI होत नाही, कोणीही याच्यावर दगडफेक करत नाही किंवा याच्या कानफटात देत नाही. पण तरी हा मगरूर माणूस कशा पद्धतीने बोलतो, तेव्हा भारतीय लोकांना हे नीट लक्षात असू द्या की अशा प्रकारचे हे लोक रीळ बनवून ते सरळ यूट्यूबवर आणि प्रसारमाध्यमात टाकतात, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता. आता ह्या व्हिडिओच्या वरती ते काय म्हणतो ते तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की या देशामध्ये एवढं स्वातंत्र्य देऊन मुसलमानांसुद्धा यांची भूमिका अशी दहशतवादी आहे. नमस्कार.